परभणी बंद दरम्यान जमाव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। परभणीत जुन्या जिल्हा परिषदेसमोर हा सगळा प्रकार घडतोय। अग्निशमन दलाकडनं सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केले जात आहेत, मात्र दुसरीकडे जमाव तोडफोड करतोय। दुकानांच्या पाट्या तोडण्यात येत आहेत, ते साहित्य जाळण्यात येत आहे। वाहनांवरही यावेळी दगडफेक करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे, त्यामुळे वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। परभणीत बंद पाळण्यात येतोय, मात्र या बंद दरम्यान बंदला हिंसक वळण लागलं। बातमी आपण पाहतोय आत्ताच्या क्षणाची। परभणीमधनं मोठी बातमी समोर येते। परभणीत आज बंदची हाक देण्यात आली होती। मस्साजोग इथं जो प्रकार घडला, संविधानाची प्रत खाली खेचण्यात आली आणि त्यावरच सगळा तणाव निर्माण झाला। त्यानंतर आंदोलक आक्रमक झाले। या संदर्भात आंबेडकरांनी काय ट्विट केले ते पाहूया। प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केलंय, संविधान पुस्तिकेच्या शिल्पाची विटंबना करणं ही लज्जास्पद बाब आहे। बाबासाहेबांच्या पुतळा किंवा त्यांच्या प्रतीकाचं विटंबना करणं हे पहिल्यांदाच घडलेलं नाही। घटनेनंतर तिथं पहिल्यांदाच पोहोचणारे हे वंचितचे कार्यकर्ते होते। त्यांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकाला अटकही केली। कायदा सुव्यवस्था कायम राखण्याचं आवाहन मी करतो, असं ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि जे हिंसक वळण लागलेलं आहे आजच्या बंदला, त्या संदर्भात त्यांनी कायदा सुव्यवस्था कायम राखण्याचं आवाहन केल्याचं पाहायला मिळतंय। आंदोलकांनी जाळपोळ करू नये, मात्र परिस्थिती आता बाहेर गेल्याचं पाहायला मिळत आहे। प्रकाश आंबेडकरांनी जरी ट्विट केलं असलं तरी आंदोलक आक्रमक झालेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं आता पाहायला मिळत आहे। प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत घडलेल्या घटनेबाबत स्पष्टीकरण दिलंय। तिथं पोहोचणारे पहिले वंचितचे कार्यकर्ते होते, असंही आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। मात्र आता परिस्थिती चिघळत चालली आहे। तणावाचं वातावरण परभणीत निर्माण झालंय। आंदोलक पोलीस आमने सामने आलेत, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा पालन करावं असं जे आंबेडकर म्हणतात, ही परिस्थिती आता हिंसक झाली।